काही ठळक घडामोडी. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊ लागल्याच्या घटना घडत आहेत. हे अंमली पदार्थांचे सेवन विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांना अंमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर दिवा गावातील चौकाजवळ जयेश वाईन शॉपच्या समोर एक इसम गांजा विक्रीकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रहमत खान याला अटक केले. त्याच्याकडून मुंब्रा पोलिसांनी 2,75,000 रुपये किमतीचा 22 किलो गांजा तसेच 2 लाख रुपये किमतीची हुंडाई कार, 30,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा 5,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ठाण्याच्या श्रीरंग शिक्षण संस्थेचे श्रीरंग विद्यालय हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊर्जा 2024 या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचे 5वे वर्ष असून यावर्षी जैवविविधता या विषयावर आधारित विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील 64 शाळा सहभागी झाल्या असून हे प्रदर्शन 1 ते 4 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. 2 फेब्रुवारी हा दिवस विश्व आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पाणथळ भूमीमध्ये असणारे पक्षी व प्राणी याबद्दलचे प्रदर्शन तसेच टेरेस्ट्रियल पक्षी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्र प्रदर्शन पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने भरवण्यात आले. तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ डॉ. सोमन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निरंजन डावकरे, श्रीरंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, माजी कुलगुरू व श्रीरंग शिक्षण संस्थेचे संचालक संजय देशमुख, सेक्रेटरी प्रमोद सावंत, नामदेव मनगुडे तसे अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या प्रतिभांचे प्रदर्शन करण्यासाठी हा मंच उभारण्यात येतो. यंदा ऊर्जा कार्निवल प्रदर्शन भरवण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. तसेच हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन यावेळी श्रीरंग विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले. आम्हाला सोयी सुविधा मिळाल्या असत्या तर आम्ही वैज्ञानिक झालो असतो. तसेच ठाणे महापालिका शाळेतील 40 विद्यार्थी शोध संशोधनासाठी इस्रो इथे जाणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्न करते. हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन डॉ. सोमन यांनी केले. तर शहराला मोठ्या प्रमाणात खाडी किनारपट्टा लाभला असून या संदर्भातच श्रीरंग विद्यालयात आयोजित प्रदर्शनात जैवविविधता हा विषय विद्यार्थ्यांनी प्रदर्शन स्वरूपात मांडला आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं प्रतिपादन श्रीरंग विद्यालय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी केले. 5व्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. कशा प्रकारे मुलांचा संपूर्ण सहभाग आहे आणि काय सांगाल? श्रीरंग विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो. 5 वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत. लक्षात घ्या, पुढचा भारत देश घडवायचा असेल, पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचं असेल तर अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते. लक्षात घ्या, हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहेत. तर त्यामुळे मी ऊर्जा प्रकल्प हे सायन्स एक्झिबिशन जे अरेंज करत आहेत श्रीरंग विद्यालयाची टीम, त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, ज्या शाळांनी भाग घेतला आहे त्यांचं अभिनंदन करतो. ते एक महान कार्य करत आहेत नवीन भारत घडवण्याचं. त्यांना माहिती आहे की इस्रोनं आता चांद्रयान 3 सोडलं, आदित्ययान गेलं, तसं विद्यार्थ्यांना ही नवीन प्रेरणा मिळते. त्यासाठी ऊर्जा हे संमेलन जे आहे, प्रदर्शन जे विज्ञान परिषद हे मदत करते आहे. तेव्हा या टीमचं, या विद्यार्थ्यांचं, शाळांचं आणि श्रीरंग विद्यालयाचं आज ठाणे इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे 5वं
इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतनं आलेली आहेत, आपण बघतोय की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झाले. या एक्झिबिशन्स, या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे. त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे उपक्रम वारंवार झाले तर आपल्या देशाच्या हितासाठीही पुढच्या माध्यमाने निश्चितपणे राहील. विद्यार्थ्यांना काय आव्हान मी याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांमधली जी कुतूहलवाला जो फॅक्टर आहे तो राहावा आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही विनंती करेन की त्यांनी मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या प्रश्नांना जास्तीत जास्त एंटरटेन करावं आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हे प्रश्न निश्चितपणे वाढत राहणार आहेत कारण गुगलसारखे अनेक प्लॅटफॉर्म या मुलांना उपलब्ध आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही तेवढंच आणि 5वं जे आहे सायन्स एक्झिबिशन सुरू होत आहे, काय सांगाल की किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे, किती शाळांनी सहभाग घेतला आणि कशाप्रकारे हे संपूर्ण जे एक्झिबिशन आहे? ऊर्जा हे जे विज्ञान प्रदर्शन आहे श्रीरंग विद्यालयात गेले 5 वर्ष भरते. 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षाही आत्ता ह्या वर्षी आम्हाला 60 शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स आहेत. ओशनोग्राफी हा विषय घेतलेला आहे आपण की समुद्रातनं आपल्याला जे काही ऊर्जा मिळते किंवा मिळू शकते ते विंडमिल्स असतील किंवा ज्या लाटा आहेत समुद्रातल्या त्यांच्यापासून. तर मला असं वाटतं ह्यात एक खूप वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे. याबद्दल मुलांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे. काही अर्थात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मदत केली असेल, परंतु एक वेगवेगळे विचार आणि वेगळे मुद्दे अशा प्रदर्शनानिमित्त येतात आणि तेच हेतू आहे की मुलं कसा विचार करतायत हे आपण जाणून घेण्यासाठी हा उपक्रम करत असतो. शिक्षकसुद्धा कसा विचार करतायत याचा विचार करत असतो आणि एक वेगळ्या पद्धतीने हसत खेळत आपल्याला म्हणू ना की एक शिक्षण मिळण्याची पद्धत जी आहे तर त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तो हेतू आमचा साध्य होताना आम्हाला दिसतं. म्हणून आम्ही त्याला थोडंसं कार्निवलचं पण स्वरूप दिलेलं की इथे येऊन मुलं काही सायंटिफिक गेम्स पण खेळू शकतात, सेल्फी पॉईंट्स वगैरे पण केलेले आहेत आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स शाळांमधनं मिळत असतो. खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे. खूप आम्ही त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यावं असं मी आवाहन करतो. पालकांनी यावं, मुलांनी यावं अशा पद्धतीचं आवाहन करतो. उसनवारीने घेतलेले 3,000 रुपये न दिल्याच्या कारणातून राजकुमार गुप्ता आणि रोहित गुप्ता या 2 भावांच्या मारहाणीमध्ये विजय पांडे या रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5च्या पथकाने सदोष मनुष्यवधाचा या गुन्ह्यात दोन्ही भावांना काल अटक केली आहे अशी माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. वागडे शेठ परिसरातील इंदिरानगर येथे राहणारे विजय या रिक्षा चालकाने काही दिवसांपूर्वी रुपादेवी पाडा येथील रहिवासी राजकुमार गुप्ता याच्याकडून 3,000 रुपये उसनवारी घेतले होते. यात उधारीच्या पैशावरून या दोघांमध्ये वाद होता. राजकुमार हा विजयकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता, मात्र ते देण्यास विजय टाळाटाळ करीत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी राजकुमार आणि त्याचा लहान भाऊ रोहित हे दोघेही त्याला शोधत असताना विजय त्यांना 31 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रुपादेवी मंदिरासमोरील मैदानावरून जाताना दिसला. तेव्हा राजकुमार आणि रोहित या दोन्ही भावांनी विजयला अडवले. त्याच्याकडे पैशाची मागणी करीत त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर विजयला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जात कडप्प्याने त्याला ढकलत असताना धक्का दिल्याने विजय हा डोक्यावर पडला. यात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सूरज विश्वकर्मा याच्या तक्रारीवरून दोन्ही भावांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागडे स्टेट युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाला या दोन्ही भावांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल सकाळी या दोघांनाही ताब्यात घेतले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मैत्रीच्या नावाखाली ठाण्यातील एका 42 वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून तिला ब्लॅकमेल व मारहाण करणारा राकेश साधवानी या आरोपीला ठाण्यातील काही नागरिकांनी ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला नौपाडा पोलिसांच्या हवाले केले. या आरोपीला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिले. ठाण्यात राहणारी ही महिला उल्हासनगरमध्ये नोकरीला आहे. तिथे राकेश बरोबर पीडितेची ओळख झाली. सुरुवातीला त्याने तिच्याबरोबर मैत्रीचा बहाणा केला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यांच्या या अत्याचाराला तिने तीव्र विरोध केल्यानंतर त्याने तिचे अश्लील फोटो तिचा पती आणि मुलाला पाठवले. पतीला मारहाण केली. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिच्या पतीने तिला विश्वासात घेत राकेश विरुद्ध अखेर 1 फेब्रुवारी 2024 रोजी बलात्कार, विनयभंग आणि मारहाण तसेच धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर राकेश ठाणे जिल्हा रुग्णालय परिसरात मोकाट फिरत असल्याचे ठाण्यातील काही नागरिकांना दिसले. या नागरिकांसह भारतीय मराठा महासंघाचे ठाणे शहर अध्यक्ष महेश मोरे तसे इतरांनी त्याला काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चांगला चोप दिला. त्यानंतर नागरिकांनी त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरू झाले. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह 17 निरीक्षकांची आयुक्तालयाच्या बाहेर बदली झाली. त्या पाठोपाठ आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी, ठाण्याचे गणेश गावडे, भिवंडीचे नवनाथ ढवळे आणि मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे या 4 उपायुक्तांसह 9 सहाय्यक आयुक्त आणि 34 निरीक्षक अशा 47 अधिकाऱ्यांच्या आयुक्तांतर्गत पोलीस आयुक्त आशिष डुमरे यांनी बदल्या करून खांद्यापालट केले आहे. पोलीस आयुक्त डुमरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहर परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांना विशेष शाखेत आणण्यात आले आहे. तर विशेष शाखेचे उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांना भिवंडी परिमंडळ 2 मध्ये संधी देण्यात आले. भिवंडीच्या नवनाथ ढवळे यांची मुख्यालय 2 मध्ये बदली झाली आहे. तर मुख्यालयाचे सुभाषचंद्र बुरसे यांना ठाणे परिमंडळ 1 मध्ये संधी देण्यात आली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.